मिनिट्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या जाहिराती संदर्भात अपडेट आहे. तसेच आपले जे प्राधान्यक्रम आहे ते प्राधान्यक्रम वाढवण्यात आलेले आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 2 तारखेच्या जे काही GR आलेले आहेत, शासन निर्णय, दोन शासन निर्णय आलेले आहेत आणि या शासन निर्णयाचे जे अपडेट आहे ते व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यावर मी आता बोलणार नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की 50 वरून 100 प्रिफरन्स वाढवण्यात आले मुलाखतीशिवाय, आणि मुलाखतीसह जे 50 प्रिफरन्स आहे यामध्ये फायदा कोणाचा होणार आहे हे सर्वात महत्वाचं आहे. जाहिराती अजून यायच्या आहे. पहिल्या टप्प्याच्या जाहिराती, पहिल्या टप्प्याच्या म्हणजे जी शिक्षक भरती आहे तो पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा. आपली सर्वांची मागणी आहे की पहिल्या टप्प्यामध्येच या सर्व गोष्टी व्हायला पाहिजेत. नंतर ज्या येणाऱ्या ज्या जागा आहेत किंवा आपल्या जी शिक्षण विभाग आहे या शिक्षण विभागांनी संस्थांना दिलेला दणका, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे एक समिती बसवलेली ते एक महत्वाचं आहे. दुसरी बाब अशी की जे काही 100 मार्क्सचं जे सर्व याच्यात विश्लेषण दिलेलं आहे त्यानुसार विद्यार्थ्यांची होणारी जी किंवा उमेदवारांची होणारी निवड ही सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे जरी विथ इंटरव्ह्यू मध्ये जरी विद्यार्थी शिक्षक बनत असला तरी तो शेवटी शिक्षक बनणार आहे. विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जरी तो शिक्षक बनत असला तरी शेवटी शिक्षक बनणार आहे. कारण विद्यार्थ्यांना जेव्हा आपण मार्क्स बघतो आहे 186 180च्या वर मार्क्स आहेत, त्या मार्क्स पासनं तर 100 म्हणजे 2 डिजिट पर्यंत आपण कट ऑफ यायला पाहिजे, ही आपली कायमस्वरूपी भूमिका होती. वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून, हिवाळी अधिवेशनाचं आंदोलन असेल किंवा अर्थसंकल्पीय आंदोलन असेल, यात वेगवेगळ्या मागण्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था किंवा संघटना यासाठी काम करत आहेत. या सर्वांचं खूप खूप आभार आणि अभिनंदन सुद्धा. कारण या सर्वांच्या लढ्यामुळे आपल्याला यश मिळालेलं आहे. जे की काल जे 2 GR आलेले आहेत ते याचमुळे आलेले आहेत की प्राधान्यक्रम 50 होते, 50 मध्ये आपली स्पर्धा होती, परंतु 50 पुन्हा वाढवून देण्यात आले. म्हणजेच आपल्या 100 आपल्याला प्रिफरन्स मिळतात, त्यामध्ये पुन्हा आपल्याला संधी मिळतात. मग ही संधी आहे. जेव्हा व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून किंवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओज आपल्याला येतात, त्यात चुकीची माहिती देणारे असतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला पॅनिक करणारे, घाबरवणारे सुद्धा असतात की जागा येणार नाही किंवा खूप कमी जागा येणार आहे, या जिल्ह्यात जागा नाही, त्या जिल्ह्यात जागा नाही, कमेंटमध्ये देणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी असतात. म्हणजे वेगवेगळे युट्यूबचे व्हिडिओ बघून ते कमेंट देत असतात की कोण ऑथेंटिक माहिती देते की विश्वसनीय माहिती देत असतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढील माहिती सांगणारा व्यक्ती हा डिपार्टमेंटल आहे, गव्हर्नमेंट नोकरीवर आहे की नाही आहे, तो शिक्षण विभागात आहे की नाही आहे, याबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही. पण तुम्हाला त्याबद्दलची जी काही माहिती आहे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग याचे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपवरून किंवा फेसबुकच्या माझ्या पेजवरून तुम्हाला ते दिसणार आहेत. कारण या ज्या बाबी आहेत या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. कोणी काही सांगते म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ते तुम्हाला चेक करा, आधी तुमच्या डोक्यानं बुद्धीनं ते घासून बघा आणि नंतर त्यावर विश्वास ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याला नोकरी लागायचं आहे, आपण टेट दिलेली आहे, आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मग त्यामध्ये स्पर्धा अत्यंत कमी आहे, मी वारंवार सांगतो आहे. एकीकडे 16,000 जागा असताना 16 लाख फॉर्म जात आहे म्हणजे पोलीस भरतीचे. तर जे विद्यार्थी रिप्लाय देतात की नाही असं कसं कट ऑफ कमी येऊ शकते, असं कसं कट ऑफ कमी येऊ शकते, मी तुम्हाला 200% गॅरंटी देतो. एसटीचा कट ऑफ हा 100च्या खाली येणार आहे, महिला वर्गाचा कट ऑफ सुद्धा 100च्या खाली येणार आहे, बरोबर. आणि ओपनचा जो कट ऑफ आहे तो 110 115 पर्यंत ओपनचा कट ऑफ येणार आहे. आणि त्याच्या मागची भूमिका कशाची असणार आहे, तर ती प्राधान्यक्रमाची असणार आहे. आणि या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्राधान्यक्रम वाढले यात फायदा कोणाचा होणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त चांगला फायदा होणार आहे हे लक्षात द्यायचं आहे. आणि जे विद्यार्थी ते म्हणजे जे विद्यार्थी बाउंड्रीवर त्यांनी घाबरू नये. एक लक्षात घ्यायचं आहे, 140 अबो किंवा 130 अबो असणाऱ्या विद्यार्थ्यांनी घाबरू नये. यांच्यासाठी सेफ झोन आहे. हे सेफ झोन आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रिफरन्स टाकायचे आहे. ज्या वेळेला तुम्ही प्रिफरन्स टाकता आहात त्यावेळेला तुम्हाला 4 ते 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तेच अभ्यास करून तुम्हाला प्रिफरन्स टाकायचे आहे. आणि प्रेफरन्स टाकत असताना आपण तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या वेळेला जाहिराती येईल त्यावेळेला तुमच्या गुणानुक्रमाने आपण आपल्या ग्रुपवरती किंवा लाईव्ह आपण व्हिडिओ घेऊन तुम्हाला सर्वांना मदत करणार आहोत, प्रेफरन्स टाकायला मदत करणार आहोत. ज्यांना शहरात राहायचं आहे, ज्यांना ग्रामीण भागात नोकरी करायची आहे किंवा ज्यांना कमी मार्क आहे परंतु मी महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जायला तयार आहे सर, पण मला नोकरी लागली पाहिजे,
अशी जी भावना असणारे जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी आपण मदत करणार आहोत. महत्वाचा विषय असा, कारण हा जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली 10-10 वर्ष, 12-12 वर्ष, 15-15 वर्ष विद्यार्थ्यांनी सीटीटी टीईटी पास होऊन किंवा डीएड होऊन सुद्धा विद्यार्थी आजही त्यांना नोकरी नाही. त्या प्रत्येकाला असं वाटत असते की माझा मित्र लागलेला आहे, मी सुद्धा लागलेलं पाहिजे. 1 मार्काने जे टीईटी फेल आहेत, 1 मार्काने जे सीटीटी फेल आहेत, त्यांना विचारा की म्हणजे ही जी नोकरी आहे ही नोकरी तुम्हाला हुलकावणी देऊन गेलेली आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की प्रिफरन्स देत असताना पहिला मुद्दा आहे की तुमच्या कॅटेगरी, तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत, बरोबर. म्हणजे 140च्या वर असणारे सर्व विद्यार्थी, तुम्हाला सांगतो की सर्वजण विद्यार्थी कट ऑफ हा ओपनचा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक कॅटेगरीचा विद्यार्थी 140 अबो असणारा विद्यार्थी तो सेफ झोन मध्ये आहे. तो डोक्यातून काढून घ्या की तुम्ही सेफ आहात. 140 अबो सांगतोय मी, एनी कॅटेगरी. नंतर कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी ओबीसी असेल, एससी असेल किंवा एनटी असेल, विजेएनटी असेल, या सर्व बांधवांना लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही जर 125-35 पर्यंत तुम्ही जर असाल तर तुम्ही सुद्धा सेफ झोन मध्ये आहात प्राधान्यक्रमाच्या दृष्टीनं. पण तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत हे महत्वाचं असणार आहे. तुमचं अर्हता काय आहे, शैक्षणिक अर्हता, तुम्ही सीटीटी पास आहात का, डीएड झालेला आहात का, सीटीटी पास आहात का, टीईटी पास आहात का, एमएससी झालाय का, बीएससी झालाय का, फिजिक्स आपला मॅथ आणि सायन्स आहे का, सोशल सायन्स आहे का, या सर्व बाबी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्यानुसारच प्रिफरन्स द्यावा लागणार आहे. कारण हे एकाच व्हिडिओमध्ये आपण सांगू शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे 125 ते 35 पर्यंत अदर कॅटेगरीच्या महिला आणि पुरुष सुद्धा, कॅटेगरीतल्या, ओपन नाही, बरोबर. ओपनचं मी तुम्हाला सांगितलंय. नंतर जे एससी आणि एसटी कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत ते 110 पर्यंत ओपन चॅलेंज, म्हणजे त्याच्यापासून ते एकदम 2 डिजिट पर्यंत. मग मीडियम सुद्धा मी तुम्हाला सांगतोय, कोणताही मीडियम असो, एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो 110च्या खाली कट ऑफ आहे. उर्दू माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल, मराठी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल, कन्नड माध्यम असेल, माध्यमांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानुसार तुमच्या जागा आणि प्रिफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत, बरोबर. या माध्यमाचं झालं. नंतर कॅटेगरी झाली, तुमचे माध्यम झालं. नंतर तुमच्या जिल्ह्यात तुमच्या किती जागा आहेत ते महत्वाचं आहे आणि तुम्ही कशात बसता ते महत्वाचं आहे. महिला असेल तर महिलाचं, नंतर तुमचं जे पूरग्रस्त, प्रकल्पग्रस्तांच्या जागा किती आहेत त्यानुसार तुम्हाला सर्वांना काय करणार आहे, तुम्हाला काय करणार लागेल, स्वतः तुम्ही ते प्राधान्यक्रम त्यानुसार तुम्हाला जाहिरातीनुसार अभ्यास करायचा आहे. आता राहिला मुद्दा जे बाउंड्रीवर आहेत, 110 प्लस जर कॅटेगरीतले असेल किंवा ओपनचे विद्यार्थी असेल 110, 115, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोकरी कुठेही करायची आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या कॅटेगरीच्या जागा या जिथं लोक जाऊ शकत नाही किंवा विद्यार्थी जाऊ शकत नाही, तुमची जी भावना आहे किंवा तुमची जी धारणा आहे की महाराष्ट्रात मी कुठेही नोकरी करायला तयार आहे, मग जिथे लोकांचा कल जात नाही किंवा विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा कल जात नाही, उदाहरणार्थ मी गडचिरोली सांगितलं, बरोबर, उदाहरणार्थ खानदेश सांगितलं, जे जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, उदाहरणार्थ कोकण असेल, अशी जी जिल्हे आहेत ते, उदाहरणार्थ मराठवाडा असेल, नांदेड असेल, म्हणजे अशी जी जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी जाण्यासाठी धडपडत नाहीत किंवा त्यांना फर्स्ट प्रिफरन्स देत नाही. कारण 140 पर्यंत येणारा प्रत्येक विद्यार्थी याला असं वाटते की मला माझाच जिल्हा भेटला पाहिजे. म्हणून हे जे विद्यार्थी याचा आपल्या जिल्ह्याचा विचार करताय, तुम्हाला जर कमी मार्क्स असेल तर तुम्हाला गडचिरोलीचा विचार करावा लागेल, तुम्हाला नंदुरबारचा विचार करावा लागेल, तुम्हाला कोकणाचा विचार करावा लागेल, कारण तुम्हाला नोकरी पाहिजे आहे. अशा पद्धतीने ही प्राधान्यक्रम आपल्याला या मार्क्सनुसार असणाऱ्या विद्यार्थ्यांनी करावा लागणार आहे. तरच आपला त्या ठिकाणी फायदा होईल आणि या 100 जे काही आपले प्रिफरन्स आहे या प्रिफरन्सचा सुद्धा प्राधान्यक्रमाचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे की डीएड झालेले विद्यार्थी सीटीटी 1, सीटीटी 2 जर तुम्ही पास असाल तर तुमचा कट ऑफ हा 110च्या खाली येणार आहे. तो कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असो, कारण बीएड झालेले विद्यार्थी हे बीएससी, एमएससी झालेले आहेत, ते 11वी 12वीला त्यांची निवड होऊ शकते, त्यांची 9वी 10वीलाही निवड होऊ शकते आणि 6वी ते 8वी साठी निवड होऊ शकते. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि याच पद्धतीनं तुम्ही जर केलं तर घाबरण्यासारखं काही कारण नाही. 110च्या खाली असणारे सर्व विद्यार्थी त्यांनी घाबरू नये. मी जे सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही प्राधान्यक्रम, त्या जिल्ह्यांचा अभ्यास, तुमच्या कॅटेगरीचा अभ्यास, तुम्हाला असलेले गुण याचा सर्वांचा अभ्यास करून आपल्याला 100 प्राधान्यक्रम आपल्याला निवडायचे आहे. कारण 100 प्राधान्यक्रम मध्ये तुम्ही बसता विद्यार्थी मित्रांनो, घाबरण्यासारखं काहीही नाही.
आणि प्राधान्यक्रमानुसार एक एक विद्यार्थी त्यातून कट होत आलेला असते आणि या जागा आहेत त्या जागा तुमच्यासाठीच उपलब्ध आहे. त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाहीये, घाबरण्यासारखं काही नाही. कोणी कितीही व्हिडिओ बनवू देत किंवा कोणी कितीही घाबरण्यासारखे कारण सांगू द्यात, तुम्हाला जागा येणार नाही, हे येणार नाही, ते येणार नाही. तुम्हाला सांगतो पहिल्या टप्प्यात 15 मी सांगितलं तुम्हाला 15 ते 18,000 जागा असणार आहे. 12,000 पेक्षा जास्त जागा असणार आहे. म्हणजे 15,000 ते 16,000 17,000 जागा येऊ शकतात हे तुम्हाला सांगतोय. कारण रायगड जिल्ह्याचं मी उदाहरण दिलंय, 900 पेक्षा जास्त जागा एकाच जिल्ह्यात आहे. काही जिल्ह्यांमध्ये असेल एखाद्या कॅटेगरीच्या जागा ज्या अतिरिक्त आहेत, परंतु एक जिल्हा म्हणजे नाही, 36 जिल्हे आहेत आपल्याकडे. त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. 34 जिल्हा परिषद आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याचनुसार वेगवेगळ्या आस्थापना आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. त्यामुळे घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मी जे सांगितलेली जी काही महत्वाची माहिती आहे ही कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या लिंक आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला माझ्याशी संपर्क साधता येणार आहे. धन्यवाद.